मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश. हे सगळ्यांनी व्हिज्युअलाइज करायचं आहे. वरतून एक वाईट प्रकाश येतो आणि सहस्त्रार चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या औरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात असं करायचं आहे. सगळ्यांनी सगळ्यांनी हात असे करा. हात असे कप शेप मध्ये आले पाहिजे. टच करायचे नाही. प्रार्थना झाली की असे ठेवायचे आहेत सगळ्यांनी. इथपर्यंत प्रार्थना झालेली आहे. आता लक्षात घ्या, दुसऱ्याला हिलिंग द्यायची असेल किंवा आपल्याला हिलिंग घ्यायची असेल तर हे हात असे राहणे गरजेचे आहेत. पूर्ण डोक्यापासून डोळ्यापासून आपण सकाळचं अफर्मेशन देतो. डोळ्याचं आलं की डोळ्याच्या इथे, कानाचं आलं कानाच्या इथे. ही हिलिंग एक हिलिंग प्रोसेस आहे. इथपर्यंत झाली. आता नॉर्मल बघा. आता इथपर्यंत प्रार्थना झाली आणि दुसऱ्याला देताना, हिलिंग देताना त्याचं पण नाव बोलायचं. मी स्वतःची आभारी आहे. आता समजा मी प्रज्ञा मॅडमला देत असेल तर मी प्रज्ञा मॅडमची आभारी आहे असं बोलायचं दुसऱ्याला देताना. लक्षात घ्या. आणि हिलिंग देताना आता उद्या तुम्ही 24 बॉडी पॉइंट शिकणार आहे. हिलिंग कशी तुमची करायची प्रॉपर. मग स्वतःला हिलिंग कशी घ्यायची आणि दुसऱ्याला कशी हिलिंग द्यायची आहे हे तुम्हाला समजणार आहे ह्याच्यामध्ये उद्याच्या भागात. उद्या या सगळ्यांनी. इथे आत्ता कोण जॉईन झालंय? प्रार्थना परत करायची का? श्रुती मॅडम कॅमेरा ऑन ठेवा. चला. स्नेहल मॅडम कॅमेरा ऑन. कैलास सर कॅमेरा ऑन. सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवायचे आहे. प्लीज प्लीज. संध्या मॅडम हात खाली घ्या आता. प्रज्ञा मॅडम हात खाली घ्या. मी प्रार्थना तुम्हाला शिकवली. आता इथे सांगा कोणाला समजले कोणाला नाही समजले. परत शिकवते मी प्रार्थना. हात वरती करा. आपण परत करू शकतो प्रार्थना. चला करायची का सगळ्यांनी? कॅमेरा ऑन करा तर प्रार्थना शिकवणार. श्रुती मॅडम, कैलास सर, आर्यन नंबर कोणाचा आहे त्यांनी? आर्यन सर. चला सगळ्यांनी हात रब करा. आता ज्यांनी प्रार्थना केली त्यांनी तसंच राहा. आपल्याला पुढे करायचं अजून काय प्रोसेस. चला हात रब करा. ज्यांनी ज्यांनी केली नाही प्रार्थना त्यांनी करायचे आहे. हात असे करायचे आणि गुडघ्यावर ठेवायचे आहेत. गुडघ्यावर. आणि बोला आता. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता व्हिज्युअलाइज करायचंय. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश. लक्षात घ्या डोक्यावर. आर्यन आहे ते कोण आहे तिथे मोठ्याने बोला. तुमचं ऐकायला येऊ दे सगळ्यांना. चला. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश. तो आपण व्हिज्युअलाइज करायचा. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश आला आणि आपल्या शरीरात प्रवाहित होत आहे. प्रवेश करत आहे. ब्रह्मांडातून मोठ्याने बोला. आर्यन मोठ्याने बोला. एक वाईट ब्रह्मांडातून प्रकाश एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सहस्त्रधार चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, माझ्या औरामध्ये माझ्या आवरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात,
अनाहत चक्रातून माझ्या हातात हातातून माझ्या तळ हातात. आता हात असे करायचे आहेत. हातात- हातातून माझ्या बघा, तळ हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित. प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी हात असेच ठेवायचे आणि गुडघ्यावर, आता नाही, प्रार्थना बोलताना सगळ्यांनी असे हात ठेवून गुडघ्यावर ठेवायचे आहेत. आपण ब्रह्मांडातून ऊर्जा घेतोय ना, तर असे हात ठेवायचे सगळ्यांनी. आणि जेव्हा मी तळ हातात येते ना, बोलते हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होते, असं एकमेकांसमोर असं ठेवायचे हात. इथपर्यंत झालं. आता लक्षात घ्या, आपलं सगळे अफर्मेशन, आता उद्या 24 बॉडी पॉइंट होणार. स्वतःला अफर्मेशन कसे द्यायचे, दुसऱ्याची कशी हिलिंग करायची, स्वतःची कशी हिलिंग करायची, ती तुम्हाला उद्या शिकवली जाईल. त्याच्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर लक्षात घ्या सगळ्यांनी, कसं प्रोसेस झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं जरुरी आहे. इथे रेकीची कॉर्ड कटिंग करणं जरुरी आहे. तुम्हाला एकदा दाखवते, वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. इकडे बघा, सगळ्यांनी इत्यादी हात नॉर्मल ठेवा. सगळ्यांनी हात नॉर्मल नॉर्मल ठेवा. संध्या मॅडम नॉर्मल, संध्या मॅडम नॉर्मल. आता इथे लक्षात घ्या, आधी कोणी करू नका, फक्त माझ्याकडे बघा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. आणि नंतर बेंबीच्या इथे जाऊन, ही बघा, इथे बेंबीचा पॉइंट आहे आपला हा. इथे जाऊन असे हात घ्यायचे, कट कट कट, असा क्रॉस हात घ्यायचा, कट कट कट, बेंबीच्या इथे जाऊन. चला आता आपण प्रोसेस करूया परत. एकच मिनिट. चला घ्या सगळ्यांनी. 3 वेळा हात फिरवायचा, फेस वरून लांब ठेवायचा आणि हात चिटकले नाही पाहिजे हा. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. बस 3 वेळा, 3 वेळा, 3 वेळाच. बेंबीच्या इथे जाऊन कट 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 करा बघू. बस, बरोबर बरोबर. इथपर्यंत समजलंय? चला लिहून घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम होईल, प्रार्थनेसाठी लिहून घ्या. प्रार्थना पण आणि कॉर्ड कटिंग कशी करायची ती मी सांगते, तुम्ही लिहून घ्या. स्टार्ट. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. नाही, प्रार्थना बोलायची नाही मॅडम, लिहून घ्यायचं आता. आणि ना हात असे नाही करायचे. ओप्पोच आहे तो, नाव काय आहे मॅडम तुमचं? मॅडम नाव काय तुमचं? ओप्पो आहे, त्यांचं नाव काय? माईक माईक म्यूट आहे, ऑन करा. हात ना असे नाही करायचे मॅडम, हात असे ठेवायचे प्रार्थना करताना. पण आता लिहून घ्या. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत 3 वेळा लिहायचंय. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश व्हिज्युअलाइज करायचा, डोक्यावरून आपल्या पूर्ण शरीरात जातोय. तिथे लिहा, व्हिज्युअलाइज करायचं आहे. रेकी भावनांवर काम करते. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या 7ही चक्रात माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात
हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. 3 वेळा लिहा. इतकं झालं की कॉर्ड कटिंग लिहून घ्या. कॉर्ड कटिंग हे मस्ट आहे, करायलाच पाहिजे, लक्षात घ्या. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. कट 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 3 वेळा बोलायचं. झालं? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? थंब दाखवा मला. ओके. चला पुढे जायचं आता आपण. आणि खाली लिहून घ्या, एक पॉइंट लिहून घ्या. दुसऱ्याची हिलिंग करताना त्याचेही आभार मानायचे आहे. आणि पूर्ण हिलिंग दिल्यानंतर थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू युनिवर्स, थँक्स टू मी. आणि कोणाला हिलिंग दिले XYZ पर्सनचं पण थँक्स बोलायचे आहे. इथपर्यंत समजलं तर सांगा मला. पुढे जाऊया आपण. एनर्जीच्या पुढे थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू युनिवर्स, थँक्स टू मी. थँक्स टू मी, स्वतःचे आभार मानायचे. आणि ज्याला हिलिंग देणार आहे दुसऱ्याला त्याचे पण आभार मानायचे. हा, XYZ कोण असेल त्याचे आभार मानायचे आहे. इथपर्यंत ही प्रार्थना रोज, आता तुम्ही रेखीचे साधक आहात, ही तुमची पूर्ण पाठ झालीच पाहिजे. आता प्रत्येक आपल्याला काम करायचंय तर रेखीची प्रार्थना करूनच आपल्याला पुढे जायचंय, लक्षात घ्या. कुठचंही काम करायचंय, रेखीची प्रार्थना करणार, तुम्हाला त्याचं बेनिफिट चांगलं भेटणार. जेव्हा अटुलमेंट होणार आपली, शनिवारी अटुलमेंट होणार, म्हणजे उद्याच झाली असती पण काल गॅप झाला आपला. शनिवारी होईल आपली अटुलमेंट. अटुलमेंट झाल्यानंतर तुमच्या हातातून 10% ऊर्जा प्रवाहित होणार आहे. काय काय बोलले सर? कोण काय बोललं? ऐकायला नाही आलं. ऐकायला आलं का कोणाला? काय नाही ना? ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. ऑरा म्हणजे काय? आता तुम्हाला माहितीये का इथे असणाऱ्यांना ऑरा म्हणजे काय? आता थोड्या वेळाने मी सांगेन, इथेच बघून घ्या. आता उठू नका कोणी, मी सांगेन तेव्हा उठायचं आहे. असा मी सांगितला होता त्या दिवशी. बाऊल कसलाही चालेल, काचेचा चालेल, स्टीलचा चालेल, कसलाही चालेल. आणि मीठ घ्यायचं आहे नंतर. एवढं एवढं पाणी आहे माझ्या ह्याच्यामध्ये, लक्षात घ्या. एवढा गॅप आहे, एवढं पाणी आहे. हा, आपण आता ऑरा आपला क्लीन करायचा कसा ते शिकवणार आहे. अजून वेळ आहे. चला आता ऑरा म्हणजे काय सांगते. माहितीये का इथे कोणाला ऑरा म्हणजे काय? चला, हे बघा. ऑरा म्हणजे इथे हे आभा मंडळ आहे ना, हे जे दिसतंय वाले पीपीटी दिसते माझी? प्रज्ञा मॅडम दिसते? थांब दाखवा. हा, दिसते. हे बघा, हे जे ऊर्जेचं वलय दिसतंय, दिसतंय का? माझा ऍरो दिसतोय? हे ऊर्जेचं वलय दिसतंय साधू संतांभोवती आपल्या, त्याला ऑरा म्हणतात. ऑरा म्हणजे काय?
ऑरा म्हणजे एखाद्या व्यक्तीभोवती ऊर्जा क्षेत्र आणि तुम्ही ते ध्यान आणि निसर्गात वेळ घालवून शुद्ध करू शकता. ऑरा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. निसर्गात वेळ घालवा. निसर्गामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी तुमच्या आभामंडळाला शुद्ध करते. सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार तुमच्या ऊर्जेवर परिणाम करतात. संतुलित आहार घ्या. चांगला आहार तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या. चांगली झोप तुम्हाला ऊर्जावान ठेवते. कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने प्रेम आणि समर्थनाची भावना येते. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नकारात्मक लोक तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतात. इतरांना मदत करा. इतरांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळतं. या उपायामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता आणि तुमच्या आभामंडळाला शुद्ध ठेवू शकता. आता बघा, वीक ऑरा असतो ना, तो असा असतो. वीक ऑरा असतो तो असा असतो आणि स्ट्रॉंग ऑरा असा असतो. बघून घ्या, नंतर आपण शिकणार आहे. आता इथे ही टेक्निक आपण करणार आहे. मला अजून एक तुमच्या बरोबर कोणतरी घरात व्यक्ती लागेल ऑरा म्हणजे ऑरा क्लिनिंग साठी. हा, इथपर्यंत समजलंय. आता हे आभा मंडळाकडे आलोय आपण. आता एकच मिनिट. आता ऑरा म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्याला बघा आपल्याकडे आली. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते. तिचा सहवास आपल्याला खूप आवडतो. पण त्याच उलट एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्यावर म्हणजे तिचं बडबड बडबड ऐकणं, रोजचं तेच 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 निगेटिव्ह सारखं बोलणं बोलणं, मग त्याच्यामुळे आपल्या पण ऑरामध्ये ते प्रवेश करतं निगेटिव्ह एनर्जी. म्हणून समोरच्याचं ऐका तुम्ही. बघा, ऐकायला पण पाहिजे. आपली मैत्रीण असो, कोण असो, नातेवाईक असो, एकदा ऐका पण सतत सतत ऐकू नका. त्याच्यामुळे समोरच्याचं निगेटिव्ह एनर्जी असते ते आपल्या सेम तसंच नाही होत, पण थोडंफार प्रमाणात आपल्या बाबतीत ते घडायला लागतं. म्हणून आपण थोडंसं लेट गो करायचं, थोडं ऐकून घ्यायचं आणि ते तिथेच सोडून टाकायचं. कोण अशी व्यक्ती आली सतत सतत बोलत असेल तर तिथेच कॉर्ड कटिंग करून टाकायची. निगेटिव्हिटी आपल्या गेली पाहिजे. तर आपण ऑरा कसा क्लीन करायचा, आता बघा, ते तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे. ऑरा कसा क्लीन करायचा प्रत्येकाने करायला शिका. आता कधी बसमध्ये असो, ट्रेन मध्ये असो, एखादी व्यक्ती आपल्या बरोबर असते तर तिचा सहवास आपल्याला आवडत नाही, म्हणजे एखाद्याचा ऑरा आपल्याला आवडत नाही. त्या उलट ती कधी इथून निघून जाईल असं वाटतं. होतं की ना असं प्रत्येकाला कधी कधी. त्याच उलट एखादी व्यक्ती बोलत असेल तर असं वाटतं तिचं बोलणं संपू नये, ऐकत राहावं ऐकत राहावं ऐकत राहावं. होतं का असं प्रत्येकाच्या बाबतीत? होतं ना कधी कधी. त्यालाच बोलतात ऑरा, स्ट्रॉंग ऑरा. ज्यांचा स्ट्रॉंग ऑरा असतो ना, तो खरंच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो. जसं की आपण मंदिरात गेलो, ज्यांचं काही असेल, देव असेल, काही असेल, जसं ते देवळात जातात, त्यांच्या देवाच्या ठिकाणी जातात, तिथला ऑरा किती पॉझिटिव्ह असतो. आपण एंट्री करतो म्हणजे देवारात, सॉरी, देवळामध्ये, तर तुम्ही पाय टाकल्या टाकल्या की तुमच्या मनात वाईट विचार येतात का? नाही येत. उलट पॉझिटिव्ह वाटतं. त्या मूर्तीकडे बघून आपण प्रसन्न होतो, खुश होतो. आपल्या खरंच, आणि ती घंटा वाजली मंदिरातली तर आपलं साऊंड हिलिंग होतं तिथे. ऑरा क्लीन होतो आपला. म्हणून प्रत्येकाने कधी खूप डल वाटलं, वीक वाटलं, काही प्रॉब्लेम वाटलं तर सरळ आपल्या देवळात जायचं. तिथे तुमचा ऑरा क्लीन होतो. त्याच उलट तुम्ही आळंदीला कोण गेला आहे का? तिथे दूरवरच, तिथे विचारच करा, दूरवरच 5 किलोमीटर वरच तिथे आपला ऑरा क्लीन किती छान वाटते. तिथले व्हायब्रेशन किती छान वाटतात की नाही छान? का वाटतात? कारण तिथला ऑरा खूप छान असतो, स्ट्रॉंग असतो. चला, आता आपण एक टेक्निक करणार असतो. आपल्या डोक्याची टिकली आहे ना मोठी, माझी आहे ना तेवढी नाही पण जरा मोठी मोठी टिकली आहे ना, तेवढा एक डॉट काढायचा आहे वहीवर निळ्या पेनाने आणि पूर्ण निळं भरायचा आहे तो. आधी काढलं की मला थंब दाखवा, मग सांगते मी पुढे. एक मोठी बिंदी काढा, निळी करा आतमध्ये पूर्ण. कदम सर, शीतल मॅडम, जान्हवी मॅडम, माईक
सॉरी माईक नाही, कॅमेरा ऑन करा प्लीज. संध्या मॅडम, कॅमेरा ऑन. संतोष सर, तुम्हाला व्हिडिओ पाठवायचे पहिल्यापासून. 2 पहिले व्हिडिओ, हा 3रा दिवस आहे आपला. तुम्हाला 2 व्हिडिओ पाठवून देते. मला फक्त पर्सनलला हाय करा. चला, झालंय सगळ्यांचं. आता काय करायचंय, त्या डॉटकडे एकटक बघायचंय बाहेरच्या साईडने. आतल्या साईडने नाही बघायचं, आउटर साईडने बघायचं बाहेर. एकटक बघायचं आणि तुम्हाला काय दिसतंय मला सांगा. अजिबात हालचाल करायचं नाही, काय नाही. एकटक बघायचंय बाहेरच्या बाहेरच्या साईडला. डॉटकडे बघायचंय मॅडम, आउटर साईडला बघायचं आहे. कोणाला काय काय दिसतंय माईक ऑन करून सांगा. थोडा प्रकाश दिसत आहे. ऊर्जा दिसते थोडी वाईट अशी. कसा प्रकाश दिसतोय? हा मॅडम, व्हाईट वाईट वा, चांगलंय मॅडम, चांगलं. व्हाईट वालाही भुईचक्कर सारखं फिरताना दिसतंय. अरे वा वा वा, व्हाईट छान आहे. चक्र सगळं वाईट फिरताना दिसत, छान आहे, छान आहे. वाईट साईड दिसत. साईडला गोल गोल फिरता येतं. हा, चांगलंय चांगलंय, चांगला ऑरा आहे. म्हणजे ऑरा चेक करायचाय तर तसा करायचा आपण. हा नियमित एक डॉट काढून तुम्ही चेक केला तर आपलाही ऑरा चांगला राहतो. हो, मलाही तसंच दिसतं, साईडने असं प्रकाश फिरतोय. चांगलंय चांगलंय. ब्लॅक कोणाला नाही ना दिसलाय? नाही नाही. मग चांगलंय. आता इथे एक डॉट आहे बघा. 3 डॉट आहे, पण मधला डॉट आहे ना त्याच्या आउटर साईडला बघा, बाहेरच्या. तिथे कोणता प्रकाश दिसतोय बघा तुम्हाला. रेड दिसत आहे मॅडम. मध्येच बघताय ना तुम्ही? ठीक हो. आहे. कोणाला काळा नाही दिसत आहे, मग छान आहे. बघा, आपला ऑरा ना चांगला असणं खूप जरुरी आहे. काळा दिसतोय मला. काळा दिसतोय? काळा नसेल दिसत, निळा दिसत असेल. तुम्ही चेक करा, दिसणारच नाही तुम्हाला काळा. अजिबात नाही, 101% सांगते, तुम्हाला दिसणारच नाही. डार्क ते नेव्ही ब्लू जो आहे ना कलर, हा, तो दिसतोय. म्हणून तुम्हाला नेव्ही ब्लू दिसतोय, काळा नाही दिसत आहे. लक्षात घ्या, नेव्ही ब्लू पण हम्म. चांगला कलर. हम्म. इथे आता आपण इथपर्यंत समजलेलं आहे तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं मला सांगा. आपण स्वतःची नजर काढतो का हो? नाही. काय, कोण काय बोललं? मी काढते मॅडम. कोण मी बोललं? आरती मॅडम. हा, कशी काढता सांगा, चला सगळ्यांना सांगा कशी काढता. आई लहान मुलांवरून मीठ टाकते तसं करते मी पण. ठीक आहे, चालेल चालेल. पण आपण खरंच आपला ऑरा वीक असतो, काय असतो, आपण बाहेर जातो, बाहेरची जागा कुठे कशी असते, काय असते, आपल्याला माहित असतं का? नाही. मग आपण पण स्वतःचा ऑरा क्लीन करायला पाहिजे ना. पण दुसऱ्याला सांगणार 1 दिवस करेल, 1 हप्ता करेल, 2 हप्ता करेल, तर समोरचा कंटाळणार ना. पण स्वतःच आपल्या स्वतः करायला. रविवारी आपल्याकडे ऑरा क्लिनिंग होते. आपल्या क्लासमध्ये ऑरा क्लिनिंग होते. इथे बघा सगळ्यांनी व्यवस्थित. आपल्याला शनिवारी नवीन आहेत त्यांनी ऑरा क्लिनिंग करायचं आहे. सकाळच्या क्लासला ज्याला यायचंय त्यांनी मेसेज करा की मला सकाळच्या क्लासला यायचंय, तुमचं नाव द्या. मॅडम, पॉझिटिव्ह वाटतं की नाही प्रज्ञा मॅडम सकाळच्या क्लासमुळे? कॅमेरा, सॉरी माईक ऑन करा. हो, छान वाटतं, छान.
बघा तुम्हाला ना कल्पना पण नाही, दिवसेंदिवस तुम्ही जर प्रॅक्टिस करताय ना, सकाळची आपली अशी प्रॅक्टिस होत नाही, पण तुम्ही जर हो, करत प्रॅक्टिस. राहाल ना प्रॅक्टिस, तुम्हाला इतकं म्हणजे दिवसेंदिवस इतकं फ्रेश वाटेल, इतकं छान वाटेल, इतकं उत्साही वाटेल ना, तुम्ही फटाफट हो तुमची हो कामं कराल. तुमचे ब्लॉकेजेस असतील किंवा 7 चक्र असतील, ते आपले क्लीन होतात. 7 चक्रांचं डेली मेडिटेशन होतं तिथे. एक हो शनिवारी मेडिटेशन होतं. आपण बघा आभारविधी व्यक्त करतो का आपल्या शरीराला? म्हणजे जेवढे आभारविधी व्यक्त कराल ना, तेवढं तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. मग आपल्या ह्या 7 दिवसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे शनिवारपर्यंत, सोमवार ते शनिवारपर्यंत आपली प्रॅक्टिस होते फुल. फक्त रविवारी तुमची तुम्हाला करायची असते. कारण रविवारचं जमत नाही. घरात सगळे माणसं असतात म्हणजे सुट्टी असते म्हणून. अदरवाईज तुमची तुम्ही करू शकता. पण मंडे पासून परत सुरुवात होते. तुम्हाला विचार करणं म्हणजे पलीकडे इतकं फ्रेश वाटेल तुम्हाला खरंच प्रत्येकाला. तुम्ही म्हणजे माझ्यासाठी येऊ नका कोणी, खरंच सांगते. मी सांगते म्हणून येऊ नका. मला त्याचा काहीच फायदा मॅडम, नाही. ती विश्व शांती प्रार्थना खूपच छान. विश्व हा शांती प्रार्थना खूपच छान. खूप छान. हा थँक्यू थँक्यू मॅडम. तर तुम्ही विचार करा, तुमचं शरीर जर चांगलं झालं, तुम्हाला फायदा मिळाला, तर कोणला रिझल्ट आहे? मला जास्त रिझल्ट आहे का तुमचे तुम्हाला? आम्हाला. आम्हाला हा तुमचं भलं करून घ्या, खरंच करून घ्या. आणि खरंच रेखी आई इतकं देऊन जाईल ना तुम्हाला, विश्वास नाही, खरंच खूप देऊन जाते. फक्त तिथे येताना सकाळी स्वतःची प्रार्थना करून यायची आहे. आता तुम्ही रेखीचे साधक आहेत, रेखीची प्रार्थना आज शिकवलेली आहे. क्लासला येताना रेखीची प्रार्थना करायची आहे आणि यायचं आहे. आता तुम्हाला इतके दिवस माहित नव्हतं. चला आता उठा प्रत्येकाने आणि मस्तपैकी असा बाऊल घेऊन या, त्याच्यात मीठ टाका आणि थोडं मीठ तुमच्या डब्यात असेल किंवा बाउलमध्ये घ्या, वाटी बिटी असेल त्याच्यामध्ये घ्या. चला ऑरा क्लीन करायचा आहे आता. खडे मीठ घेऊ का प्लेनच बस खडे घ्यायचंय? मीठ चांगले, खडे मीठ चांगलं सगळ्यात. बाउल काचेचंच पाहिजे का मॅडम? असं काही नाही, असं काही नाही, कुठचाही चालेल. आले सगळे की मला सांगा. बापरे, चहा होतो घालू नका तुम्ही. चहा गेला हो तू? मी येते आता पियाला, मी येते पियाला. कोणाचा चहा उतू गेलाय? मॅडम, सकाळी किती वाजता क्लास असतो? 11 वाजता. ऑनलाईनच ना? ऑनलाईनच म्हणजे ह्याच्यावर असतो, मोबाईलवर असतो. फक्त आता कसं तिथे जास्त वाढलेले आहेत ना, पब्लिक जास्त वाढल्यामुळे तो व्हिडिओ ऑन होत नाही तिथे. म्हणून मी तुम्हाला सांगते, इथे मी सुरुवातीपासून सांगते. जर तुम्हाला नसेल समजलं ना, क्लासला परत मला सांगा मॅडम कसं करायचं क्लासला, मग मी सांगते. पाणी घ्यायला लागतं, 1 पैशाची नोट घ्यायला. पहिल्या दिवसापासून आहेत तुम्ही माझ्या क्लासला? नाही. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. लास्टला मला फक्त आठवण करा, मी विसरून जाईन. आता माझ्या हातात मीठ आहे ना म्हणून, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं आता. चला मीठ घ्या काय मॅडम? प्रत्येक पाण्यामध्ये मीठ टाकून घ्या 1 चमचा. पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे सगळ्यांनी. हो हो मॅडम, टाकले. बघा आता इथे लक्षात घ्या हा. असे हात घ्यायचे आहे. रेखीला काही करताना रेखीला कॉल करायचा आहे. बाकीच्यांचे माईक म्यूट करा. श्रुती मॅडम तुम्ही माझ्या मागून करायचं आहे. कोण करते माझ्या मागून? संध्या मॅडम, श्रुती मॅडम, कोण करताय? करते ना मॅडम. हा ठीक आहे, चालेल. एकानेच करा, बाकीच्यांनी माईक म्यूट करा. बाकीच्यांचे माईक म्यूट. दोघीतलं कोण करतंय? मी करते ना. हा चालेल, श्रुती मॅडम करतात ना. संध्या मॅडम माईक म्यूट करा, माईक म्यूट करा. आता लक्षात घ्या, इथे असे हात घ्यायचे आहेत आणि पूर्ण हळूहळू मी नंतर सांगितल्यानंतर पूर्ण पायापर्यंत जायचं आहे प्रत्येकाने. चला स्टार्ट करूया. आणि बोलायचं आहे माझ्या मागून श्रुती मॅडम. हो. रेखीला कॉल करूनच करायचं आहे. आता आपण कॉल केलेला आहे रेखीला. मॅडम, तुम्हाला आम्ही पण जेव्हा मीठ हातात घेऊन करायचं का? काय
मीठ हातात घेऊन करायचं का? हो, पाण्यामध्ये पण मीठ टाकायचं आणि हातामध्ये दोन्ही मीठ घ्यायचं आहे. चला श्रुती मॅडम स्टार्ट करूया. चला, हो मॅडम. माझ्या पुढच्या साईडच्या माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. आता इथे बघा, सगळ्यांनी पायापर्यंत जा, नजर काढायची स्वतःची. परत यायचं वरती. 3 वेळा असं करायचं एक एक साईडचं. माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला खाली या आता, डोक्यापासून पायापर्यंत. माझ्या पुढच्या साईडच्या माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला पायापर्यंत जा. आता राईट साईड, हा राईट साईडला या. आता बोलायचं. माझ्या राईट साईडच्या माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला पायापर्यंत जा. परत. माझ्या राईट साईडच्या माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. अजून एकदा 3 वेळा प्रत्येक ठिकाणी करायचंय, प्रत्येक वेळी. माझ्या राईट साईडच्या माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या त्या संपूर्ण माझ्या त्या त्या संपूर्ण माझ्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. एकच मिनिट. संध्या मॅडम असं घ्यायचंय राईट साईडच्या ह्याला आणि खालपर्यंत जायचं आहे. 3 वेळा झालं तुमचं. चला आता लेफ्ट साईडचं. माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला खाली अजून एकदा. माझ्या लेफ्ट साईडच्या माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला पायापर्यंत. आता लक्षात घ्या, हे मीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि पाण्यामध्ये जाऊन नष्ट 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 झालेले आहेत ह्या नकारात्मक ऊर्जा. या नकारात्मक ऊर्जा पाण्यात पाण्यात जाऊन जाऊन नष्ट 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 झालेले आहेत. नष्ट 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 झालेल्या आहेत. हे मीठ सगळं पाण्यात सोडून द्या. पाण्यात सोडून द्या मीठ. आता बघा इथे आपल्याला पाठवून काढता येते का?
पाठून आपल्याला नजर नाही काढतायत. मग परत मीठ घ्यायचं आहे हातामध्ये. घ्या सगळ्यांनी मीठ हातामध्ये. घेतलं? आता इथे बॅक बॉडी आपल्याला फ्रंट बॉडी घोषित करायची आहे, पुढील बॉडी घोषित करायची आहे. माझी बॅक बॉडी माझी बॅक बॉडी मी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. माझ्या बॅक साईडच्या माझ्या बॅक साईडच्या बॉडीमधील बॉडीमधील आभा मंडळामधील आभा मंडळामधील ज्या काही ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. ते संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेले आहेत. खालपर्यंत परत जायचं आहे. परत माझ्या बॅक साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या बॅक साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. खाली चला. परत लास्ट माझ्या बॅक साईडच्या माझ्या बॅक साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला खालपर्यंत जायचं आहे. आणि परत हे बघा, आणि पाण्यात जाऊन नष्ट 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 झालेले आहेत. आणि पाणी जाऊन नष्ट 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 झालेले आहे. आता पाणी आहे ते कुठेच फेकायचं नाही, इथे तिथे झाडाबिडामध्ये फेकायचं नाही आहे. पाण्यात हात बुडवायचे नाही, आपल्याला झटकायचे फक्त. पाण्यात कोणी हात बुडवू नका आणि ते पाणी फ्लश करून टाका, नाहीतर बेसिंग मध्ये टाका आणि नळ चालू करा आणि तुमचे हात धुवून घ्या. असं तुम्ही दर शनिवारी करा, नाहीतर हप्त्यातून 2दा करा. बघा ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. कधी तुम्हाला खूप असं निगेटिव्ह वाटत असेल किंवा त्रास होत असेल घरामध्ये, तर तुम्ही करू शकता. आता इथे घरच्या व्यक्तींना, तुमच्या मुलाला, तुमच्या मिस्टरांना करायचं असेल तर तुम्ही काय बॅक बॉडी घोषित करायची नाही फ्रंट. तुम्ही त्यांच्या पाठी जाऊ शकता ना, मग त्यांच्या पाठी जाऊन करायचं आहे. चारी बाजूचा ऑरा काढायचा आहे. एकदाच पाण्यात जाऊन नष्ट नष्ट झालेलं आहे. आपलं स्वतःच करताना आपल्याला पाठी जाता येत नाहीये, म्हणून बॅक बॉडी फ्रंट बॉडी घोषित करायची. पण अदरवाईज कोणाचं करताना घरातल्याचं तुम्ही सरळ चारी बाजूनी ऑरा क्लीन करायचा, प्रत्येकी 3-3 वेळा. पुढून 3 वेळा, दोन्ही साईडनी 3 वेळा, पाठी 3 वेळा असं करायचं आहे. त्यांचं नाव घ्यायचं का आपण हे करताना समोर? कोणाचंही काही करताना पहिलं रेखीला कॉल करायचा आहे. आता समजा श्रुती मॅडमचं मी करत आहे, तर मग मी रेखीला कॉल करतानाच बोलणार मी स्वतःची आभारी आहे, मी श्रुती मॅडमची आभारी आहे. आणि मग हे केल्यानंतर पाणी टाकून द्यायचं आणि कॉर्ड कटिंग करायचं. कॉर्ड कटिंग लगेच करून टाकायचं तिथेच. हे केल्यानंतर आधी करू नका, नंतर करा. कॉर्ड कटिंग करायची आणि मग आभार विधी व्यक्त करायचे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी, थँक्स टू श्रुती मॅडम. सगळ्यांचे आभार विधी व्यक्त करणं जरुरीच आहे. आणि हे पाणी फ्लश करून टाकायचं आहे. पायाखाली कोणाच्या आलं नाही पाहिजे, कारण तुम्ही तुमचा ऑरा क्लीन केलेला आहे, तुमची नजर काढलेली आहे, त्यात निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. दुसऱ्याला ती लागली नाही पाहिजे, एवढं काळजी घ्यायची फक्त पाण्याची. हे पाणी डायरेक्ट आता नका उठू, कोणीच उठू नका. आता क्लास झाला की उठा आणि ते फ्लश करून टाका. हा, आता मला सांगा कोणाच्या घरामध्ये आहे एखादी व्यक्ती? आता ही इमेज बघून घ्या जरा, आपल्याला करायचंय तसं. हे बघा, हे बघून घ्यायचे. समोरासमोर व्यक्ती पाहिजे, पण हात टेकले नाही पाहिजे. इथे हात टेकलेले आहेत तसे नाही पाहिजे. आता इथे कोण आहे? कोणाच्या घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती आहे का दाखवायला? कोणाकडे आहे? लाजू नका, बिंदास. कोणाकडे आहे? कोणाकडेच नाही घरी कोण?
कोणाच्याच घरी नाही कोणाच मुलगा आहे मॅडम माझा. मुलगा आहे ना हा. बोलवा. मॅडम आहे मुलगी. नजर काढून दाखवायची ना. काय बोलता नजर नाही आता जे आता थांबा दाखवते हा. तुम्हाला काय एक टेक्निक अजून ह्याच्यामध्ये ऑरा क्लिनिंग मध्ये म्हणजे कुठे आजार असेल ना तर 6 महिने अगोदर आपल्याला कळतं. आधी बोलवा आलाय मॅडम. मी पण सांगते हा. मी. आलाय. आलाय मुलगा. आलं आता समोरासमोर तुम्ही उभे राहा. सगळ्यांना दिसेल असं समोरासमोर उभे राहा. बोल. तुम्ही दिसत नाहीये मॅडम तुमची स्क्रीन. हा हा उभं राहा. दिसते. आता हे हात असे लांब करायचे फक्त त्याला टेकता कामा नये. बघा असे हात दूर ठेवा बर. इथपर्यंत तुमचे दोन्ही हात. तुम्ही असं असं डायरेक्शन करा की सगळ्यांना दिसलं पाहिजे. मी सांगते कसं दिसेल असं. सगळ्यांनी श्रुती मॅडम कडे बघा. कसं हे करणार? समोर उभं करा त्याला कसं मॅडम हे त्याला समोरच उभं केलं माझ्या. पण दिसत नाहीये तो. तुम्ही असं हा त्याला सांगा ना बाळा कॅमेरा नीट कर रे असं मम्मी पण दिसेल आणि हा आता बरोबर आहे. हा जा तुम्ही असं त्याच्या समोर जाता आणि त्याला समोर उभा करा तुमच्या. प्रॅक्टिकल तुम्ही काय हा बरोबर आहे दिसतंय. हा दिसतंय समोर मॅडम? उभा हा दिसतंय. तुम्ही जरा लांब जा त्याच्यापासून. दिसतंय. इथे श्रुती मॅडम सगळ्यांना दिसतात आहे. थांबा मॅडम हात ताट पाहिजे असे ताट पाहिजे. त्याला जरा लांब करा. तुम्ही पण लांब जा थोडेसे. लांब थांब जरा. थोडंसं जा बस आणि थोडं तुम्ही जा. थोडं हलकं. बस आता पूर्ण हात असे लांब करा त्याच्या डोक्यावर घ्या. टच करू नका लांब जा. नाही टच नाही केली. नाही वरतीच पण आहे मॅडम. लांब पाहिजे. थोडं लांब पाहिजे. थोडं तुम्ही लांब व्हा. थोडं तुम्ही हा बस थोडंसं व्हा. थोडं व्हा लांब. हा बस आता एकदम हळूवारपणे 3 वेळा डोक्यापासून त्या पायापर्यंत खाली यायचं असं हात खाली कसं? असे खाली अच्छा. हा बस खाली असं करायचंय. अलगत यायचं एकदम आस्ती यायचं आणि त्याच्या इथे हात कुठे जड होतात फक्त तुमचे ते चेक करा. जमिनीला हात लावा पूर्ण. त्याच्या पायाला नका लावू जमिनीला लावा. हो. 3 वेळा करा असं. टच करू नका त्याला फक्त. ही टेक्निक बघा सगळ्यांनी महत्वाची आहे. इथे जड झाली. जा खाली 3 वेळा करा. पूर्ण करा ते. हळू फास्ट नाही. एकदम हळूवार जायचं आहे. झाला 3 वेळा. झालं ना? आता कुठे त्याचे हात जड झाले त्याला विचारा. पहिले हात कुठे जड झाले सांगा. इथे झाले होते. छातीच्या इथे पोटाच्या इथे. छातीच्या आणि पोटाच्या मध्ये. त्याला विचारा तिथे काय त्रास होतोय का तुला. त्रास होतोय का काय तुला? नाही म्हणतोय तो. मग नाही होत आहे ना या आता इकडे. हा. या तुम्ही त्याला जाऊ दे. थँक्यू बोला त्याला. थँक्यू. हा. लक्षात घ्या त्याला आता छाती आणि पोटाच्या मध्ये ना त्याला कफचा त्रास होईल लक्षात घ्या. हा. म्हणजे आपल्याला काही आजार होणार असेल तो आधीच कळतो. आता किती जणांच्या पोटात दुखत होतं. गेल्या वेळेच्या ह्याच्यामध्ये कोणाचं तरी पोटात दुखत होतं. मिसेसचं होतं. त्यांच्या पोटात दुखत होतं. त्यांच्या पोटाचे इथे हात जड झाले. म्हणजे आपल्याला 6 महिने आजार कळतो. 6 महिने व्हायच्या आधीच किंवा 3 महिने आजार व्हायच्या आधीच आपल्याला कळतो हे टेक्निक मध्ये. जसे तुमचे हात जड झाले कोणाचे हाताचे ते शोल्डर, कोणाचे पायाचे हिते, कोणाचे डोक्याचे हिते म्हणजे त्या भागाला हात जड होतात. मग तुम्ही समजून जायचं काळजी घ्यायची आहे. तुम्ही त्याला आत्ताच काहीतरी काळजी घ्या की बाबा त्याला कफ होईल त्रास होईल तर आत्ताच काळजी घ्या. किंवा छातीत दुखेल पोटात दुखेल तर ही प्रिकॉशन आपण घेऊ शकतो. म्हणजे रेखीच्या माध्यमातून आपल्याला आधीच आजार काय असेल तो समजतो.
ओके इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? येस मॅम. चला, आता आपलं मेडिटेशन छानपैकी राहिलेलं आहे. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. पाणी पियायचं आहे. अगरबत्ती, दिवा किंवा मेणबत्ती तिघांपैकी एकातलं काहीतरी लावायचं आहे आणि शांतपणे ऐकायचं आहे. इथून पुढे माझा आवाज येईल, मी नाही दिसणार. सगळ्यांचे माईक म्यूट असतील. आपलं 7 चक्राचं मेडिटेशन राहिलेलं आहे, ते कम्प्लीट करूया आज. चला, सगळ्यांनी शांत ठिकाणी बसा. चष्मा काढा. डोळे बंद करायचे आहे. पाणी पिऊन घ्यायचे. डायरेक्ट लादीवर बसायचं नाही. आसन काहीतरी हंतरा. आसन काहीतरी हंतरा. एखादा दिवा, अगरबत्ती, मेणबत्ती काहीतरी लावा आणि लांब ठेवा, जेणेकरून आपल्याला चटका लागता कामा नये. आता बोलाल, मॅडम आम्हाला चटका लागला हो. कॅमेरे ऑन ठेवले तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होईल, लक्षात घ्या. ज्यांचे कॅमेरा ऑन नाही आहेत, तुमचं एखादं काम माझ्याकडनं होऊन जाईल, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होईल. चष्मा असेल त्यांनी चष्मा काढून बसायचा आहे. लादीवर बसायचं नाही. लादीवर बसलात तर काहीतरी आसन हंतरा. डायरेक्ट लादीवर बसू नका. ज्यांना झोपून करायचंय त्यांनी झोपून करा. जमत नसेल त्यांनी अदरवाईज बसलात तरी चालेल. पाठी भिंतीला टेकून बसले तरी चालेल. चला, स्टार्ट करूया आपण. सगळे तयारीत आहेत? थंब दाखवा एक मला. सगळ्यांनी थंब दाखवा. तयारीत आहेत? ओके. डोळे बंद करून बसायचं आहे. हे मेडिटेशन करण्यासाठी शांत ठिकाणी बसावे. मन एकाग्र करून ऐकावे. मेडिटेशन करताना एकच जागा, एकच वेळ असावी. रोज करावे मेडिटेशन. डोळे बंद करायचे आहेत. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. तुमच्या भोवती एक व्हाईट सर्कल, जसं आता आपण बघितलेलं आहे तसं व्हाईट सर्कल तयार करायचं आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे. स्वतःभोवती एक व्हाईट सर्कल तयार करा. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. मी 10 ते 1 काउंट करेन. जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा फोकस जास्त असणार. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल. हे मेडिटेशन करताना चक्र बॅलन्स होतात. तुमचं आरोग्य सुधारतं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची ओळख आज करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्रे खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराची ठराविक कार्य आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य चक्रांवर सोपवली आहेत. आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करत आहोत.
सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यावर माकड हाडाजवळ शरीराचा जो भाग जमिनीला लागतो, स्पर्श करतो, तो भाग तिथे आहे मूलाधार चक्र आणि याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना दिसेल. तुम्ही इमॅजिन करायचे आहे, जसे दिवाळीला चक्र फिरते गोल 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 गोल, तिथे लाल कलरची एनर्जी फिरताना बघा. मूलाधार चक्राच्या इथे एक लाल रंगाची एनर्जी फिरताना बघा. तुम्ही मन एकाग्र होऊन त्या पॉइंटकडे लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना नक्कीच जाणवेल. ह्या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीत काही हालचाल जाणवली तर इट्स ओके. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचे आहे. बेंबीपासून 4 बोटे खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाच्या खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्टान चक्र. रंग आहे नारंगी रंग, ऑरेंज, आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्रावर. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडं वर ऑरेंज कलरची एनर्जी आहे. ती गोल गोल फिरताना तुम्हाला दिसत आहे. गोल गोल वर्तुळाकारात गोल फिरताना बघा तिथे. चला, आता बेंबीपासून 4 बोट वरती मणिपूर चक्र. कलर आहे येलो, पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्यामध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं लक्ष मणिपूर चक्रावर असू दे. प्रत्येक वेळी श्वास सोडताना आणि घेताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर गोल फिरताना बघा. आता लक्ष अजून वरती आणायचे आहे. छातीच्या मधोमध हिरव्या रंगावर आणायचे आहे. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळाकारात फिरत आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. श्वास घेताना व सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. आता लक्ष गळ्याजवळ न्यायचे आहे, घशाजवळ. विशुद्ध नावाचे हे चक्र आहे, विशुद्ध थ्रोट चक्र, ज्याचा रंग आहे आकाशी, स्काय ब्ल्यू. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष घशावर आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचं आहे प्रत्येकाने. श्वास घेताना व सोडताना हे चक्र तुम्हाला जाणवेल. आता लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचे आहे, आज्ञा चक्र. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. पेनाच्या शाईसारखा गडद निळा रंग. श्वास घेताना डोळ्याचे मसल्स हलताना जाणवतात. आता तुमचे लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांचा टाळू असतो त्याच्यावर. सहस्त्रार, तिथे आहे सहस्त्रार चक्र. त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं चक्र एक्झॅक्ट डोक्यावर फिरताना बघा. या चक्रामधून आपल्याला एनर्जी मिळत असते. फक्त लक्ष चक्रावर असू देत. गोल 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 फिरताना बघा चक्र. एक्झॅक्ट डोक्यावर गोल 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 फिरताना चक्र बघा. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवर लाईनीने केंद्रित करा. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर द्यायचे आहे, पण त्या पॉइंटला ते चक्र दिसेल. चला, सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. मूलाधार चक्रापासून आपण सुरुवात करत आहे. जसे जसे मी चक्र बोलेन, कलर बोलेन, तिथे एनर्जी फिरताना तुम्ही बघा. लाल रंगाचे चक्र गोल फिरताना बघा. नंतर नारंगी,
थोडे वर पिवळे, अजून वर हिरवे, आकाशी, गडद निळ्या रंगाचे चक्र, नंतर सहस्रार चक्रावर लास्ट जांभळ्या रंगाचे चक्र दिसेल. सर्व चक्र एका लाईनीमध्ये फिरताना दिसत आहे. श्वास घेताना तुझा फोकस वाढत आहे. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीत जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. तुमची हेल्थ चांगली राहील. डिसिजन पॉवर खूप चांगली होईल. तुम्हाला ह्या चक्रांचा अभ्यास केल्यावर खूप खूप फायदा होणार आहे. जर आरोग्यच नीट असेल तर तुम्ही जिंकले. चला हात रब करा. ही एनर्जी डोळ्यांना घ्या. तुमच्या पूर्ण 7 चक्रांना घ्या. हात पूर्ण 7 चक्रांवर बॉडीवर फिरवा आणि हात समोर हळूवार आणा आणि मग डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडा. झाले का रिलॅक्स? ओके जान्हवी मॅडम थँक्यू. संध्या मॅडम थँक्यू. सगळ्यांनी मस्त असं थंब दाखवा. छान. अक्षता मॅडम थँक्यू. सगळ्यांना थँक्यू. मस्त. बघा आपण ना जीवनामध्ये आपलं आरोग्य जर चांगलं असेल ना, किती तुमच्याकडे पैसा असू दे, पण जर आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं. म्हणून सकाळी एक आपण जास्त वेळ जातच नाही, एक 5 मिनिटाचं आपण मेडिटेशन करतो, सगळं करतो. पण हे जर मेडिटेशन तुम्ही नेहमी केलं ना, तर खरंच तुम्हाला जी एनर्जी, जी पॉवर पाहिजे ती हळूहळू तुमच्यामध्ये यायला लागेल आणि तुम्हाला खरंच फ्रेश वाटेल. इथे आता सकाळी आपण 11 वाजता प्रथम करतो. सगळ्यांनी ऐकून घ्या. पूर्ण बॉडी पार्टला आपण हिलिंग देतो. रेखीला कॉल करून यायचा आणि हात असे करायचे आहे. डोक्यावरचं अफर्मेशन असतं तेव्हा असे हात, डोळ्यावरचं करतो असं हात, असे हात, थ्रोट चक्रावर करतो असे हात, पूर्ण ज्या ज्या चक्रांवर बोलतो तेव्हा असे हात ठेवायचे आहेत. टेकवायचे नाही आहेत. पूर्ण असं टेकवायचं नाही आहे. गॅप ठेवायचं, कारण इथून एनर्जी वाहणार आहे. आणि हात कप शेप मध्येच पाहिजे. त्याच्यानंतर एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्याला अफर्मेशन देतो. पैसे घ्यायचे आहे, पैशाला अफर्मेशन देतो आम्ही. त्याच्यानंतर विश्व प्रार्थना होते, नंतर मेडिटेशन होतं. हळूहळू तुम्हाला ह्याचे रिझल्ट एवढे चांगले वाटणार ना, खूप. कोणाची पाचन शक्ती कमजोर होती ती सुधारली आहे. कोणाला घरात आळस यायचा काम करायला ते फ्रेश झाले आहेत. खूप सारे बेनिफिट होतातच ह्याच्याने. बघा एका दिवसात काही होतं का? नाही होत. आपण झाड जरी लावलं, बी जरी लावलं, तरी एका दिवसात झाड होतं का मोठं? म्हणून सगळ्यांनी धीर धरायचा. हळूहळू ह्याचे रिझल्ट खूप चांगले अप्रतिम येतात रिझल्ट सगळ्यांना. तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात, काही गेलात, ते ठीक आहे, तुम्ही नाही आलात क्लासला 4-5 दिवस, पण परत रिटर्न यायचं आपल्या घरी. हिल ग्लो परिवारामध्ये रिटर्न यायचं आणि क्लास चालू करायचे. आहेत ना तुम्ही परिवाराचा हिस्सा माझ्या? नक्की सगळे. हो आहे ना. आजचा दिवस खूप छान होता, बऱ्यापैकी. म्हणजे खूपच जरा काही 1-2 बातमी जराशी खूप छान वाटल्या मला, पॉझिटिव्ह, थोडस फ्रेश होत. असं नाही नाही, आहेच मी हळूहळू खूप छान वाटतं. याच्यामध्ये. संध्या मॅडम चॅलेंज आहे तुम्हाला माझं, की तुम्ही बघा थोडे खूप दिवसात स्वतः खूप बोला. स्वतः मला मुलाखत देईल की ह्याच्यातून सगळ्यातून तुम्ही बाहेर पडलेले असाल. मला खरंच बाहेर बघायचं पडले. बाहेर पडताना. आज खूप अजून छान तुम्हाला होतं. थोडं. उद्या सगळ्यांनी द्यायचं आहे. 24 बॉडी पॉइंट होणार आहेत. अफर्मेशन कशी द्यायची आहे. परवाच्या ह्याला अटुलमेंट होईल आणि तुमच्या घरातले दागिने, मौल्यवान वस्तू, व्यक्ती, त्यांना कसं आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे ते शिकणार आहोत. स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आहे ते शिकणार आहोत. लक्षात घ्या, एक स्त्री शिकली, पुरुष पण शिकले तरी, जेंट्स पण आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. एक स्त्री शिकली आहे ना, वाचलेत ना माझं?
रेकी शिकलीत पूर्ण घर शिकतं, लक्षात घ्या. रेकी ही प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. स्वतःला हील केलंच पाहिजे. स्वतःबरोबर आपल्या परिवाराला हील केलंच पाहिजे. याच्यानंतरच पुढचे परिस्थिती अजून भयानक होईल. आपण स्वतःला एकदम स्ट्रॉंग ठेवायचं आहे. म्हणून आपल्या परिवारामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी सगळ्यांनी या. फक्त मेसेज करा तुमचं नाव तिथे आणि सांगा मला 11च्या क्लासला जॉईन करून घ्या. कारण मला इथे सगळ्यांची नावं दिसतात पण नंतर मला नाही समजत. म्हणून प्रत्येकाने माझ्या नंबरवर मेसेज करा आणि सगळ्यांनी आवर्जून या. चला, कसा सगळ्यांना क्लास वाटला? चला जान्हवी मॅडम सांगा. खूपच छान, एकदम मस्त. खूप छान वाटलं, अगदी मनापासून. थँक्यू थँक्यू थँक्यू. अक्षता मॅडम. छान वाटलं मॅडम, मस्त वाटलं, छान छान. फ्रेश वाटतंय. थँक्यू आणि तुमचे. थँक्यू. श्रुती मॅडम कसं वाटतंय? छान वाटतंय मॅडम, मस्त वाटलं, फ्रेश वाटतंय. असं मेडिटेशन केल्यावर तर खूपच छान वाटतं. थँक्यू थँक्यू. कदम सर. इथे मला कोणी मेसेज करू नका. सकाळच्या क्लासला घ्या. तिथे मला ना नंबरवर करा. मला इथे नाही समजत. तुम्ही त्या नंबरवर पर्सनली कॉल करा. कॉल नका करू, मेसेज करा. माझा नंबर नसेल तर मी देते आता. दिलाय ना त्या दिवशी मॅडम तुम्ही. हा नाही, आज नवीन जॉईन झालेत. अच्छा. कोणाकडे नंबर नाही असेल त्यांनी सांगा मला, मी देते इथे. कदम सर कसं वाटलं? छान वाटलं मॅडम. छान ओके, वाटलं. तुम्ही आज जॉईन झालात मला वाटतं. हो, आजच जॉईन झालोय. ओके ओके मला ओके. ते चेतन रांजणे सरांनी दिलं ते. हो हो, तेच म्हणून मी बोलली मला मेसेज करा. तुम्हाला मग मी व्हिडिओ सेंड करते पहिल्याचे पण, मग तुम्ही चालेल. बघा सगळ्या स्टेप. आणि उद्या नक्की या चालेल ना. सगळ्यांनी. 24 बॉडी पॉइंट आहेत. सगळ्यांना फ्रेश वाटणार आहे आणि स्वतःला हील कसं करायचं ते सगळ्यांना मी सांगणार आहे उद्याच्या क्लासमध्ये. अफर्मेशन स्वतःला स्वतः कसं द्यायचं आहे ते शिकवणार आहे. प्रत्येकाने यावं. चला, सगळ्यांची थँक्यू. आभारी आहे क्लासला आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर्वांना. बाय बाय. बाय बाय. मॅडम नंबर